आता महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये येऊ लागलेले आहेत। मी सध्या वाशी टोल नाक्यावरती आणि तुम्ही पाहताय की हे संपूर्णपणे आंदोलक आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं या ठिकाणी दाखल होऊ लागलेले आहेत। मग कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर विदर्भ असेल, पुणे असेल, या सर्व भागातनं मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक आता मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतात। पहाटेच्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे। आझाद मैदानावरती तो पोहोचलेला आहे आणि त्यांना इथं समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातलं तुम्ही पाहताय की संपूर्णपणे हे तरुण कार्यकर्ते दिसतात आपल्याला। वेगवेगळ्या जिल्ह्यातनं हे कार्यकर्ते आहेत, ते आता मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतात। त्यामुळे हजारोच्या संख्येने ह्या गाड्या मुंबईमध्ये जाताना दिसतात। त्यामुळे या संदर्भामध्ये आता मुंबईमध्ये वाहतूक कोंडी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। काही लोकांनी नवी मुंबईतल्या वाशी असेल, खारघर असेल, खांदेश्वर असेल, पनवेल असेल, या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाड्या लावलेल्या आहेत। काही लोक ट्रेनने गेलेले आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की जी लोक गावावरून गाड्या घेऊन आले आहेत त्यांनी मात्र आपल्या गाड्या या मुंबईमध्ये घेऊन जाणं पसंत केलेलं आहे आणि त्याचीच आपण गर्दी बघतो की टेम्पो असेल, ट्रक असेल, बस असतील, कार असेल, जीप असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून आहे ते मराठी बांधव आहेत ते आता मुंबईमध्ये जाताना दिसतात। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही। पाऊस आला तरी चालेल, 1 महिनाभर आम्ही या आझाद मैदानावरती बसू, मात्र या ठिकाणावर जो पण आरक्षण मिळत नाही तो पण हलणार नाही, अशा प्रकारचा दृढ निश्चय या आंदोलकाकडून व्यक्त केला जातोय। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।